एकादशी निमित्ताने पंढरीत हजारो भाविक दाखल झाले आहेत। ज्येष्ठ शुद्ध निर्जला एकादशी म्हणजे महिन्याच्या वारीनिमित्ताने हजारो भाविक पंढरीत दाखल झाले असून दर्शनासाठी जवळपास 8 ते 9 तास लागत आहेत। चंद्रभागा नदी प्रदक्षिणा मार्ग, चौफळा, महाद्वार, पश्चिमद्वार सह विठुरायाची पंढरनगरी गजबजून गेली आहे। आज पहाटेपासूनच भाविकांनी विठुरायाच्या गजरासह दर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी केली आहे। पंढरपूर प्रतिनिधी। आम्ही शोषित असलेल्या शिवसेना, ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सांभाळून घेतले आहे, तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही पुढील निवडणुका लढू, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे। ते अकोल्यातील वाडेगाव येथील त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित लाडू तुलाच्या कार्यक्रमात माध्यमांशी बोलत होते। यावेळी नाना पटोले यांची कार्यकर्त्यांनी लाडू तुला केली। महाविकास आघाडीत येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा मेरिटच्या आधारावर जागा वाटप झाली पाहिजे, अशी इच्छा सुद्धा त्यांनी व्यक्त केली। तर ओबीसी संदर्भात पटोले यांनी भाजपवर निशाणा साधलाय। भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना संपवण्याचं काम केलं जात असल्याचं पटोले म्हणाले। तर राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विश्वासघात केल्याचा आरोप केला होता। मात्र राजू शेट्टी यांनी प्रस्ताव कुणाकडे दिला हे मला माहीत नसल्याचं पटोले यावेळी म्हणाले। एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांचं मतदारांना नक्षलवादी म्हणून म्हणजे संविधानाला धोका सुरू झाला असल्याचं ते म्हणाले। तर साडी वाटपाच्या उपक्रमात सरकारने भाड खाल्ली असल्याची खोचक टीका यावेळी नाना पटोले यांनी केली। आपण मुख्यमंत्री व्हावं हे हायकमांडच्या हातात असल्याचं नाना पटोले यावेळी म्हणाले। अकोला प्रतिनिधी। हे चालत राहणार आहे। काँग्रेसवाले पण जास्त मागतील, कार्यकर्त्यांमध्ये तर राहणारच आहे ओढावं। पण आम्ही जे लोकसभेमध्ये सांगितलं होतं की मेरिटच्या आधारावर जागा वाटणी व्हावी, आजही आमची तीच भूमिका आहे। आणि जेव्हा आम्ही सगळेजण बसू त्यावेळेस जागा वाटपाच्या दृष्टिकोनातून नेमका निर्णय घेतला जाईल। आज काँग्रेसवाले कार्यकर्ते पण आणि आमचे नेते पण जागा जास्त मागतात आहेत, शिवसेनेमध्ये मागतात आहेत, राष्ट्रवादीमध्ये मागतात आहेत, हे तर स्वाभाविक राहणार आहे। बसून हा निर्णय केला जाईल। आम्ही नारा कुठेही दिला नाही। आम्ही पहिलीपासून सांगतोय की जे काही शोषित पीडित लोक, म्हणजे आता दोन्ही शोषित पीडित यांचं नरेंद्र मोदी आणि भाजपने यांचं पक्ष तोडलेले होते, तरी आम्ही यांना सांभाळून नेलेलं आहे। आमचं काम आहे, मताचं विभाजन होता कामा नये, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। अजूनही आमची भूमिका तीच आहे। महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुका लढू, ही आमची भूमिका। भुजबळ नाराज आहेत। आज सत्ता परिषदेच्या बैठक झाली, कार्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घ्या असा आग्रह त्यांना केलेला आहे। ते नाराजी वारंवार भाजप प्रणित सरकारमध्ये ते आहे। बीजेपी ही ओबीसी लिडरशिपवर नेहमी त्याचा नाश करणं, त्यांना संपवणं हे भाजपचा प्रयत्न राहिलेला आहे। भाजपमध्ये असलेल्या ओबीसी लिडरशिपची काय हालत आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे त्यांना काय निर्णय करायचे ते भुजबळ साहेबांचा निर्णय आहे। त्याच भुजबळ साहेबांना 2.5 वर्ष या लोकांनी जेलमध्ये टाकलेलं होतं, ते पण कोणी काही महाराष्ट्र विसरलेलं नाही। त्यामुळे भाजपचं हा जो ओबीसीच्या बद्दलचा जो द्वेष आहे तो सातत्याने स्पष्ट होतो। भुजबळ महाविकास आघाडीत आले तर त्याचं स्वागत कराल का? भुजबळ महाविकास अजून त्यांचा काही प्रस्ताव आलेला नाहीये, त्याच्याबद्दलची कुठली चर्चा नाही। त्यामुळे मी भुजबळ साहेबांच्या बद्दल इथं वक्तव्य करणं चुकीचं आहे। अजित पवार पण वेगळ्या मूडमध्ये आहेत। त्या काळात जर महाविकास आघाडीत येण्याचं त्यांनी परत केलं तर त्याचं स्वागत करणार का? मला अजून कुठला प्रस्तावच नाही। याच्यापेक्षा या सकाळी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये किड्या माकडासारखी लोक मरतात आहे, उष्माघाताने मरतात आहे, पिण्याचं पाणी नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात आहे, गरिबांच्या हाताला काम नाही, त्याच्यात उपासमारीची पाळी आहे। नीट सारख्या परीक्षेमध्ये झालेला घोटाळा अनेक मुलांचं आयुष्य, अनेक परिवार बर्बाद करण्याचं काम सुरू झालेलं आहे। शैक्षणिक व्यवस्थेचे बेहाल आहेत, बियाणं अजून उपलब्ध नाही, शेतकरी चिंतातूर आहे, हंगाम सुरू झालेला आहे।
हे प्रश्न काँग्रेससाठी महत्वाचे आहे. जनतेचे प्रश्न घेऊन काँग्रेस रस्त्यावरची लढाई लढेल आणि विधानसभेतही लढेल. ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. जागा वाटप, कोणाला मंत्रिमंडळात स्थान आहे की नाही आहे हे काँग्रेसला घेणं देणं नाहीये. जनतेचे प्रश्न हे काँग्रेससाठी महत्वाचे आहे आणि काँग्रेस जनतेचे प्रश्न घेऊन लढेल आणि त्याच्यावरच काँग्रेसचं लक्ष आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विश्वासघात केला असं राजू शेट्टी म्हणाले. ते काय बोलले मला माहिती नाही, कशासाठी बोलले ते मला माहिती नाही, कारण की ते सोबतच नव्हते तर त्याचा प्रश्नच नाही. काय बोलले ते मला माहिती 2 वेळा त्यांनी प्रस्ताव दिला होता भेटण्यासाठी सांगितलं होतं. कोणाला दिला होता, आमच्याकडे तर नव्हता. नानाभाऊ, सातत्यानं प्रकाश आंबेडकर पराभवानंतर काँग्रेसनं आंबेडकरी जवळ संपवली असा आरोप केलेला आहे. त्यांच्या भूमिकेबद्दल पुढच्या काळात परत त्यांच्याशी काही पॅचअप होऊ शकते का महाविकास आघाडी? बघा, आमच्याकडे कुठला प्रस्ताव नाही, कुठली चर्चा नाही. आम्ही तुम्हाला सांगितलं की आमच्या समोर जनतेचे प्रश्न हे महत्वाचे आहेत आणि काँग्रेसचे प्रश्न घेऊन लढत आहे. त्यामुळे राजकीय चर्चा आज आमच्याजवळ कुठेही नाही आणि आम्ही त्या चर्चेमध्ये कुठेही आमचं लक्ष पण नाही. आमची जनतेसाठी लढाई आहे. महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर विचार वाचवणं ही काँग्रेसची महत्वाची भूमिका आहे आणि त्यासाठी काँग्रेस पक्ष ही लढाई करते. आंबेडकरांनी बैठकीत महाविकास आघाडीच्या बैठकीत आपण अनुपस्थित होते, काही नाराजी आहे? वेळेवर मीटिंग ठेवली गेली होती. मी दौऱ्यात होतो, अजूनही दौऱ्यातच आहे. अजूनही मी गेलो नाही मुंबईमध्ये, आज चाललो. उद्यापासून मी कोकणाच्या दौऱ्यावर आहोत आणि ऐन वेळेवर मी नव्हतो. मग त्याच्यानंतर आम्ही स्वतः आमचे पृथ्वीराज चव्हाण साहेब, बाळासाहेब थोरात साहेब, आम्ही त्यांना पाठवलं. आमची कुठली नाराजी कोल्हापूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग विरोधात कोल्हापुरातील दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शेतकऱ्यांचा महामोर्चा काढण्यात आला. कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी हा महामार्ग तयार केला जात असून हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे काय, असा सवाल यावेळी आमदार सतेज पाटील यांनी केला. जर हा मार्ग रद्द केला नाही तर विधानसभेत परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही यावेळी सतेज पाटील यांनी दिला आहे. शाहू महाराज, सतेज पाटील, ऋतुराज पाटील, राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी हातात फलक घेऊन सहभागी झाले होते. कोल्हापूर प्रतिनिधी. नाही, मला वाटतं हे दुटप्पीचं धोरण नाही. तुम्ही विरोधाची भूमिका घ्या, आम्ही हा रडतो म्हणजे तू रडल्यासारखं कर, मी हसल्यासारखं करतो, अशातला हा प्रकार आहे. त्यामुळं हे दुटप्पीचं धोरण शेतकऱ्यांना मान्य नाही. आम्ही कुठल्याही परिस्थितीत कितीही संघर्ष करावा लागू दे, परंतु या रस्त्याला प्रखर असा विरोध आमचा निश्चितपणे असणार. कंत्राटदारांचा खिसे भरण्यासाठी आता हे सगळीकडे आपण बघतोय, प्रीपेड मीटरचा विषय असू दे किंवा पुण्यात दिलेले कॉन्ट्रॅक्ट असू देत, वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट आज जे काही महाराष्ट्रामध्ये दिले गेलेले आहेत ते सगळे इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतलेल्या लोकांना दिलेले आहेत. आणि म्हणून हा देखील आता उद्या प्रकल्प ज्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्डला पैसे कदाचित या निवडणुकीआधी दिले असतील म्हणून हा रस्त्याचं टेंडर, अधिसूचना या सगळ्या गडबडीनं होत आहेत. अनेकांना लोकसभा निवडणुकीत याचा पाहायला मिळतं, विधानसभा निवडणूक तोंडावर आहे, याचा कुठेतरी काय परिणाम होईल किंवा नाही. लोकसभेला हा मुद्दा ऐरणीवर होता आणि या मार्गावरच्या लोकसभेच्या जागांबाबत लोकांनी काय निर्णय घेतला हे त्यांना माहीत आहे. आणि म्हणून आमची सरकारला सूचना आहे की हा विरोध आहे, तो रस्ता रद्द करावा अशी आमची प्रामाणिक मागणी. नाही म्हणजे याचा अर्थ नोटीस काढले, याचा अर्थ दबावाचं राजकारण चालू आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्टरची ताकद ही शेतकऱ्यापेक्षा मोठी आहे का, हा निर्णय आता यामध्ये होणार आहे. या राज्यातला शेतकरी महत्वाचा आहे का कॉन्ट्रॅक्टर महत्वाचा आहे, हा निर्णय सरकारने घेणं गरजेचं आहे. त्यानंतरही सरकारने काही पावलं उचलली नाही तर नाही, आम्ही आमची भूमिका करू. कोल्हापूरकर म्हणून आमचं आंदोलन तीव्र असणार आहे आणि त्याच्याबद्दलची भूमिका हे आंदोलन झाल्यानंतर जे काही मंडळी आम्ही इंडिया आघाडी, महाविकास आघाडी, सर्व पक्षीय जे काय असतील तिथं बसून आम्ही निर्णय घेऊ की पुढच्या आंदोलनाची दिशा काय असेल. सुद्धा याला विरोध उत्तर पश्चिम लोकसभेचा विजय हा संशयास्पद विजय आहे, असे वक्तव्य अमोल कीर्तीकर यांनी केले आहे.
माझे सगळे काउंटिंग एजंट आतमध्ये होते आणि जसं परब साहेब म्हणाले त्या पद्धतीने माझ्या चीफ इलेक्शन एजंटनी बऱ्याच वेळेला त्यांना ज्या काही त्या पद्धतीच्या तक्रारी होत्या त्या वैयक्तिकरित्या त्या अधिकाऱ्यांना त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यावरती कुठलीही कारवाई त्यांच्याकडनं झाली नाही आहे. फायनल राऊंड जेव्हा डिक्लेअर झाला त्या फायनल राऊंडनंतर जेव्हा आमच्या लक्षात आलं की अशा पद्धतीचा जो वारंवार आपण बोलूनसुद्धा या गोष्टी आपल्या ऐकल्या जात नाही तर आपण लेखी स्वरूपात द्यावं, ते लेखी स्वरूपात देण्याकरता अर्ज तयार करत असतानाच त्यांनी पटकन तो डिक्लेअर करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यावेळेला हात उंच करून त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं. त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की मी तर 2 मिनिटं इलेक्शन नियमानुसार थांबले होते, तुम्ही का नाही त्यावेळेला ऑब्जेक्शन घेतलं, आता तुमची वेळ निघून गेली आहे. किंवा इलेक्शन कमिशन एजंट आमचे होते त्यांनी हे स्पष्ट सांगितलं की मॅडम तुम्ही थांबल्या जरी असाल तरी तुम्ही कशासाठी थांबलाय हे तुम्ही माईकवरनं अनाऊन्स केलं नव्हतं. मी माझ्या अर्ज लिहिण्यामध्ये व्यस्त होतो, तुम्ही जर का त्याच वेळेला जर का माईकवरनं अनाऊन्स केलं असतं की इलेक्शनच्या नियमानुसार मी 5 मिनिटं थांबतोय, कोणाचं ऑब्जेक्शन असेल तर तेवढ्या वेळात तुम्ही घ्यावं, तर कदाचित ती आमची चूक होती. मला असं वाटतं चूक ही त्यांच्या एंडकडनं झालेली आहे आणि त्याच्यावरती त्यांनी मौखिक आदेश म्हणजे त्यांनी सांगितलं की मी स्पीकिंग ऑर्डर देते, मी मौखिक आदेश देते आणि तुमची ही कंप्लेंट मी ग्राह्य मानत नाही, तुम्हाला जर का काय द्यायचं असेल तर लेखी स्वरूपात द्या असं त्यांनी सांगितलं. त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याकडे दिलेलं आहे. पंढीलकर यांचा या मोबाईल वापरत होते याबाबत तुमच्याकडे काही कल्पना नाही? मला काहीच कल्पना नाही, कारण ती घटना ज्यावेळेला घडली ना ती साधारण 2-2:30च्या दरम्यान घडली असं माझ्या कानावर आलं आहे आणि त्यावेळेला मी आतमध्ये नव्हतो. अधिकारी म्हणतात ईव्हीएम हॅक नाही करू शकत अशा पद्धती चुकीचे नाही. आता ते बघा ईव्हीएम हॅक होत आहे की नाही होत आहे, परंतु या मतदारसंघातला विजय हा संशयास्पद विजय आहे. त्या संशयास्पद विजयाला अनेक कारणं आहेत, अनेक त्याच्या काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी आम्ही आमच्या इलेक्शन पिटिशनमध्ये आम्ही घेणार आहोत. अमोल कीर्तिकारांनी बराच उशीर लावला माध्यमांसमोर त्यांची भूमिका जाहीर करायला, काय नाही? बघा कसं आहे की शेवटी माझ्या पक्षाकडनं मला काही आदेश होते आणि इलेक्शन पिटिशन आम्ही करणार होतो आणि करत आहेत आणि त्याच्याकरता बरेचसे मुद्दे हे सार्वजनिक करू नये असा त्यांचा विषय होता, परंतु आज पक्षाने निर्णय घेतला की आपण ह्या ठिकाणी प्रेस घेऊया आणि त्या प्रेसच्या माध्यमातून आपण काही मुद्दे लोकांच्या समोर मांडूया, त्या पद्धतीने आज मांडण्यात आलेले आहेत. न्यायालयीन लढाई कधीपासून आहे, म्हणजे काय कशा न्यायालयीन लढाईचे पेपरवर्कचं काम आमचं चालू आहे आणि मला असं वाटतं पुढच्या 1-1.5 आठवड्यामध्ये आम्ही हायकोर्टामध्ये जाणार आहोत. एक मिनिट. संजय राऊत हे दर दिवशी सकाळी उठतात आणि आरोप करत असतात, त्यांचा तो छंद आहे. संजय राऊत यांना दिलेल्या नित्यक्रमानुसार ते जेवढे काही खोटं बोलता येईल तेवढे बोलत असतात. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आरोप करता येतील तेवढे आरोप ते करत असतात. संजय राऊत व आदित्य ठाकरे यांना काही ज्ञान नाही, ते काहीतरी बोलून जनतेमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात, जे चुकीचं आहे, असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे. 40 मतांनी आता कुठेही पहा आपण, जेव्हा कमी मतांनी एखादा जो कॅन्डिडेट असतो, उमेदवार असतो, तो जेव्हा हरतो आणि दुसरा जिंकतो तेव्हा जो हरलेला असतो तो नेहमीच आरोप करतो, कारण त्याला असं वाटतं अरे कदाचित माझे जिंकण्याचे चान्सेस असतील, काहीतरी याच्यात घोटाळा झाला असेल, असं प्रत्येक हरलेला उमेदवार समजत असतो आणि मग तो आरोपबाजी करायला सुरुवात करतो. तो प्रयत्नसुद्धा करतो की आपल्याला न्यायालयात गेलं पाहिजे, न्याय मागितला पाहिजे. तर न्यायालयात जाऊन न्याय मागणे हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा अधिकार आहे आणि तो त्यांनी बजावावा. परंतु संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यासारखे जे काही ज्यांना कसली अक्कल नाही आहे, नॉलेज नाही, ते उगीच उठसूट काही बोलून जनतेमध्ये भ्रम निर्माण करण्याचा जो काही प्रयत्न करत असतात तो चुकीचा आहे. असं यासोबत अमरावतीमध्ये जे मतदान झालं याच्यामध्ये जास्त प्रमाणे मुसलमान लोकांचं होतं असं म्हणण्यात येतं. ही गोष्ट तर खरी आहे. यावेळेस संपूर्ण भारतामध्ये काय झालं तर ही जी काही इंडी आघाडी आहे, काँग्रेस, त्यानंतर शरद पवार यांचं राष्ट्रवादी गट आणि उबाटा शिवसेना, या तिघांनाही कळून चुकलं की या देशामध्ये पुनश्च एकदा नरेंद्र मोदीजी हे पंतप्रधान म्हणून येणार आहेत. जनतेने त्यांच्यावरती एक सक्षम नेतृत्व, एक कर्तृत्ववान आपला पंतप्रधान म्हणून छाप मारली आणि ते होऊ नये म्हणून यांनी एक रॉंग नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मुसलमानांना भीती दाखवली की जर का भारतीय जनता पार्टी किंवा नरेंद्र मोदीजी परत आले तर या देशातील मुसलमानांना ते पाकिस्तानात हाकवतील.
तसंच आरक्षण रद्द होईल, त्याप्रमाणे संविधानाला धोका आहे, घटना ही पूर्णपणे बदलली जाईल, गोरगरिबांना, SC ST दलितांना कोणत्याही प्रकारचा न्याय मिळणार नाही, त्यांचं जे काही आरक्षण आत्तापर्यंत मिळत होतं ते यापुढे रद्द होईल, अशा खोट्या भीती गोरगरीब जनतेला दाखवली गेली, मुसलमानांना सुद्धा ती दाखवली गेली आणि त्यामुळे एक प्रकारची भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आणि म्हणून जिथे जिथे मुस्लिम समाज राहत होता तिथे तिथे एकगठ्ठा मतं ही पंतप्रधानांच्या भारतीय जनता पार्टीच्या म्हणजेच NDAच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विरोधात गेली. मात्र तसं काहीही घडलेलं पण नाही आणि घडणार सुद्धा नाही, कारण ते जे काही त्यांनी भीती निर्माण केली ही फक्त मतं गोळा करण्याच्या उद्दिष्टाने केलेली आहे. आजपर्यंत या देशामध्ये खुद्द काँग्रेसनेच 80 वेळा घटना बदल केला होता आणि NDA जे आहे त्यांनी फक्त 2दाच जनतेच्या हितासाठी निर्णय घेण्याकरता घटनेमध्ये किंचितसे बदल केले होते आणि असे बदल करण्यासाठी घटनेमध्येच तरतूद आहे. त्यामुळे उगीचच यांनी जे काही खोटं नॅरेटिव्ह यांनी जे काही पसरवलं त्याचा हा परिणाम आहे. बाकी विरोधामध्ये या देशाची म्हणा किंवा या महाराष्ट्राची जनता NDAच्या मुळीच गेलेली नाही. असं शेवटचा प्रश्न करतो, 19 तारखेला शिवसेनेचा वर्धापन दिवस आहे, नेमकं कशा प्रकारची तयारी असणार आहे, कुठे असणार आहे आपला वर्धापन दिवस? हो, ही गोष्ट खरी आहे. 19ला आमचा वर्धापन 58वा वर्धापन आम्ही साजरा करत आहोत आणि हा वर्धापन दिन वरळी येथील जो डोम आहे त्या डोममध्ये साजरा केला जाणार आहे. जो काय विजय आम्ही एवढ्या सगळ्या खोट्या नॅरेटिव्हमधून सुद्धा आम्ही जो मिळविला, या मुंबईमध्ये आम्हाला सर्वात जास्त मतं मिळाली शिवसेनेला. आम्ही 13 जागा आम्ही लढल्या होत्या, 15 जागा लढल्या होत्या आम्ही आणि त्यातून 7 आम्ही जिंकलो. 13 जागांवरती आमची डायरेक्ट लढत होती शिवसेना विरुद्ध उबाटा शिवसेना आणि त्याच्यामध्ये आम्ही हायेस्ट मतदान घेतलेलं आहे. आम्ही 7 जागा जिंकून आलेले आहोत. या राज्यातील मराठी जनतेने, या मुंबईतील मराठी जनतेने जी जनता आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या बाजूने होती, त्यांनी आम्हाला पाठबळ दिलं, आम्हाला मतदान केलं आणि आम्ही म्हणूनच जिंकून आलो आणि म्हणून आम्ही हा वर्धापन दिन यावेळेस अतिशय उत्साहात मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहोत. संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या विभागातून पदाधिकारी कार्यकर्ते या मेळाव्यासाठी स्वखुशीने येणार आहेत आणि अतिशय उल्हासात हा आमचा वर्धापन दिन साजरा झालेला आपण सर्वजण पाहाल. उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या निकालाबाबत बोलताना अरुण सावंत म्हणाले की उत्तर पश्चिममध्ये वायकर 48 मतांनी जिंकले. एवढ्या कमी मतांनी जेव्हा एखादा उमेदवार हरतो तेव्हा तो हरणारा उमेदवार नेहमीच आरोप करतो, कारण त्याला वाटत असते की यात माझे जिंकण्याचे थोडे तरी चान्सेस असतील. मग तो उमेदवार आरोपबाजी करायला सुरुवात करतो. तो प्रयत्न देखील करतो की आपण न्याय मागितला पाहिजे. न्यायालयात जाऊन न्याय मागणे हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे आणि तो प्रत्येक नागरिकाने बजवावा. या निवडणुकीत इंडिया आघाडीला कळून चुकले आहे की पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचे सरकार येणार आहे. जनतेने त्यांच्यावर एक सक्षम नेतृत्व व कर्तृत्ववान पंतप्रधान म्हणून छाप मारली. ते होऊ नये म्हणून तर चुकीचे नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमार्फत केला जात आहे. मुसलमानांना भीती दाखवली की मोदी परत आले तर ते त्यांना पाकिस्तानात पाठवतील, संविधान बदलेल, आरक्षण रद्द होईल, अशा खोट्या भीती देखील जनतेला दाखवली गेली. 19 तारखेला शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन आहे. हा वर्धापन दिन वरळी येथील डोम हॉलमध्ये अतिशय उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणात साजरा करणार असल्याचे माहितीही अरुण सावंत यांनी दिली आहे. मुंबई प्रतिनिधी.